नमस्कार मित्रांनो, आज वार रविवार. आज आम्ही इनामगाव ते तिरुपती बालाजी दर्शनासाठी चाललेलो आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाललो आहे. यंदाचं आमचं 9वं वर्ष आहे. सर्व मित्रपरिवार इनामगावच्या मेन चौकामध्ये जमला आहे. तिरुपतीला जाण्याचं नियोजन आम्ही 2 महिने आधीच करतो. या सर्व नियोजनाचा बादशाह आमचे मित्र संकेत शेठ मसाले आहे. त्यानंतर आम्ही गाडीची पूजा करून घेतली. आम्हाला तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वे दौंडमधून आहे. आमच्या इथून दौंड 20 किलोमीटर आहे. त्यासाठी आमचे मित्र दीपक कांबळे यांची गाडी सोडवण्यासाठी येणार आहे. त्यानंतर आम्ही दौंड रेल्वे स्टेशनला आलो. पोरांचा जल्लोष वेगळाच होता. आमची रेल्वे रात्री 1 वाजता होती. आम्ही 12 वाजताच रेल्वे स्टेशनवर आलो. आम्ही रेल्वेची वाट पाहत होतो. त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनची एक रील काढून घेतली. आमचा 30 जणांचा ग्रुप. मग काय राडा होणार, पोरं नाही ऐकणार. फायनली 1 वाजता आमची रेल्वे आली. मग सर्वजण रेल्वेमध्ये आपापल्या सीटवर बसले. मग काय झोपी गेले. त्यानंतर सगळेच सकाळी 7:30ला उठले. त्यानंतर गाड्यांना लागल्या बुखा. मग काय पेरू आणले होते, पेरूवरच दणका उठून दिला. धन्यवाद. भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये. नमस्कार मित्रांनो, कालच्या ब्लॉकमध्ये तर तुम्ही पाहिलं असेल, आम्ही ट्रेनमध्ये होतो आणि 3:30 वाजता फायनली आमची ट्रेन रेणुगुंठेमध्ये पोचली. सर्व मित्रपरिवार स्टेशनवर उतरला. सर्वांनी आपापल्या बॅगा घेतल्या. बॅगा घेऊन रेणुगुंठा बस स्टॉपवर आले. 2 बस ठरवल्या 17 सीटर. सर्व बसमध्ये बसले. मग काय सर्व मित्रपरिवार एन्जॉय करत करत भूदेवी कॉम्प्लेक्स तिरुपती या ठिकाणी पोचला. त्यानंतर आम्ही सर्व मित्रपरिवार दर्शन टोकनसाठी निघालो. दर्शन टोकन 4:30 वाजता चालू होणार होता. आम्ही सर्व मित्रपरिवार 4 वाजेपर्यंत पोचलो होतो तिथं. त्यानंतर आम्हाला TTD देवस्थानचं दूध आलं होतं. सर्व मित्रपरिवाराने दूध घेतलं. एकदम मस्त क्वालिटीचं होतं. 4:30 वाजता टोकन लाईन चालू झाली. फायनली आम्हाला 1 तासामध्ये टोकन भेटले. नमस्कार मित्रांनो, कालच्या ब्लॉकमध्ये तर आपण पाहिलं असेल, आम्ही टोकन घेतलं होतं दर्शन 5चं. टोकन मिळाल्यानंतर आम्ही सर्व मित्रपरिवार गाडीमध्ये बसला आणि मग काय लावली गाणी. मग पाहू शकता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आम्ही मेन गेट तिरुपती या ठिकाणी आलो. त्याच्या पुढे चेकपोस्ट होतं. चेकपोस्टच्या जवळ आलो. चेकपोस्टला गेल्यानंतर गाड्या वगैरे चेक होत्यात. मग सर्व मित्रपरिवार गाडीतून उतरला बॅगा वगैरे घेऊन. त्यानंतर आमच्या बॅगा चेक केल्या. आम्ही पाणी बॉक्स आणले होते. वर प्लॅस्टिक्सला बंदी असल्यामुळे पाणी बॉक्स डिपॉझिट रूमला जमा केले. त्यानंतर सर्व मित्रपरिवार गाडीमध्ये बसला आणि डायरेक्ट मग तिरुमलामध्ये पोचलो. तिरुमलामध्ये पोचल्यानंतर पाहतोय तर ब्रह्मोत्सवची तयारी चालूच होती. लाईटिंगचं काम चालू होतं. त्यानंतर आम्ही रूम लाईनला गेलो. आम्हाला रात्रीच्या 9 वाजता रूमांचे टोकन मिळाले आणि आम्ही रूममध्ये पोचलो. त्यानंतर आम्ही जेवण केले. धन्यवाद. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.